पाप समजतो ते पुण्य असू शकतं, आणि ज्याला पुण्य समजतो ते पापही असू शकतं. एक सर्वांना माहिती आहे, खरं बोलणं पुण्य आहे की नाही राजेंद्र भाऊ? खरे बोले तरी पुकासाठी जोडे हरी. पण मी असं विचारतो, आता उत्तर द्या. कासाबाच्या हातून गाय सुटली, तिकडून गाय पळत आली, आणि इकडून आमचा झेंडावाला वारकरी ज्ञानबा तुकाराम भेटला. कासाब, वारकरी दादा बोला, गाय दिसली का रस्त्यात? सांगा काय करावं. दिसली ना गाय, तर दिसली, पण बोलावं काय? खरं बोलावं तर आता कासाब जातो, गायीला पकडतो, कत्तलखान्यात नेऊन तिची कत्तल करतो, आणि खोटं बोलावं तर पाप होतं. आता काय करावं वारकऱ्यानं? खरंही बोलायचं नाही आणि खोटंही सांगायचं नाही. त्यावेळेला पडवाट सांगितलेले आहे. गैया के बारे में पूछ रहे क्या भाई साहब? हाँ, जिस आंखों ने देखी है, आंख को जबान नहीं, जबान बोल सकती है, वो अंधी है, उसने गैया देखी नाही. जा, तुला काय करायचं? पापही नाही पुण्यही नाही. ज्या डोळ्यानं बघितली त्यांना बोलता येत नाही, जिभेला बोलता येतं, तिनं तुझी गाय बघितली नाही. खोटंही बोलायचं नाही, खरंही बोलायचं नाही. म्हणून पाप आणि पुण्य ठरवणं आपल्या हातात नाही. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझ्या हाती. आणि ते पाप पुण्य नाही तर एवढं सोपं आहे का? सूर्यवंशी साहेब, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, सत्य बोला प्रिय बोला. पत्रकार मंडळी, सत्य प्रिय नसतेच. म्हणून तरुण सागरजी एक महात्मे जैन धर्मात होऊन गेले. तरुण सागरजी रोज लेख यायचा पेपरला, त्या लेखाचं नाव कटू सत्य. का? सत्य कटू असते, सत्य प्रिय नाही. आणि शास्त्र म्हणतं सत्य बोला आणि पुन्हा प्रिय बोला. अरे मालक बसला गावात, गप्पा रंगत आल्या, आणि गडी धापा टाकत आला माडातून. पाटील, काय झालं? गाय सहित पेटला गोठा. काय सांगतो? अहो शपथ, घटना खरी आहे. मग म्हणणार आहे का जा पेढे घेऊन ये पैठणून वाटाच्या गावात? अरे घटना सत्य आहे, पण प्रिय वाटणारी नाही. आणि शास्त्र म्हणतं सत्य बोला प्रिय बोला, आणि प्रिय असेल तर सत्य नाही. ते नेते मंडळी निवडणुकीच्या काळात कार्यकर्ते कमाल लावतात. समजा कार्यक्रम तो मस्त मजा असते तेव्हा. 10-10चा ग्रुप, त्यांच्या ताब्यात एक एक गाडी, डिझेलचा खर्च, भेळभत्त्याचा खर्च, बाटल्या त्या बिस्लरीच्या म्हणतो, पाणी चांगलं मिळत नसल्यामुळे त्याला ते गावं वाटून दिलेली पुन्हा प्रचाराला, बरं का. पण 15 दिवसाच्या प्रचारात एकही गाडी त्या गावात जात नाही. अरे गाड्या जातात कुठं मग? तुळजापूर, गाणगापूर, शेगाव, पंढरपूर, पाहुण्याच्या गावाला मजा करून घ्यायची. आणि मग प्रचार संपला म्हणजे संध्याकाळी 5 वाजता सगळ्यांना बोलावतात ते. मग ते नेते विचारतात, का रे तुमचं गाव? पॅक. तुमचं रे? आमचंही पॅक, पुरा तालुका पॅक. कारण पॅकच असतो 15 दिवस, आणि एकही गेलं नाही त्या गावात. अरे हे प्रिय आहे पण सत्य नाही. गोठा पेटला, सत्य आहे, प्रिय नाही. म्हणून पाप आणि पुण्य ठरवणं आपल्या हातात नाही. जेव्हा ते अचानक समप्रमाणात होतं तेव्हा नरदेहाची प्राप्ती आहे. पाप पुण्य तुझ्या हाती, किंवा कागा ताली न्याय पावला हा देह. आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा. राजेंद्र बाबा, डोळ्या वाजायला सापडत नाही कावळा. तुम्ही भारतभर फिरा, कुक्कुट पालन तुम्हाला गावोगावी दिसेल, पण कावळा पालन मोदी साहेबालाही करता आलं नाही. सापडतच नाही तर काय करते. पण तो आंधळ्याच्या टाळीत सापडावा. तसा पाप पुण्य समान असल्यामुळे नरदेह मिळावा. म्हणून पहिला क्रमांक त्याला आहे. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव. शतवर्षाची गणना वासुदेव वासुदेव. शतवर्षाची गणना तुम्ही वासुदेव वासुदेव. दयामध्ये दुःख यातना रे तुम्ही वासुदेव वासुदेव. वासुदेव वासुदेव. तुम्ही आठवा मधुसूदना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा
मानुषत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रय. पहिलं माणसाचा जन्म दुर्लभ आहे, सूर्यवंशी साहेब. नंतर मुमुक्ष अवस्था दुर्लभ आहे. नंतर संताची भेट बहु अवघड आहे संत भेटी. म्हणजे संत भेटत नाही का, भेटतात. त्यासाठी देवाची कृपा पाहिजे. तुम्हाला आता हे आमचे बाबा सांगतील रामायणामध्ये, तो प्रसंग येईलच तो पुढे. जमलं जमलं तिथे. हनुमानजी रात्रभर फिरत होते सीतामाईच्या शोधात. थोडक्यात सांगतो, तुमचं ते जास्त नाही खर्च करत. पण लंकेतल्या घराची रचना अशी होती, बाहेरून मंदिरासारखं घर दिसायचं. मंदिर समजून मारोतराव आत जायचे आणि आत गेल्यावर मल्लयुद्ध, मदिराप्राशन, मौज भक्षण ते दृश्य पाहून बाहेर यायचे. मंदिर मंदिर प्रतिकरी शोध, देख जहा तहा अगणित जोधा वगैरे वगैरे मध्ये आलं सगळे. पहाटेपर्यंत फिरले ठराव, पहाटेपर्यंत फिरले. पण पहाटे लंकेत एक घर असं दिसलं, हरी मंदिरतः भिन्न बनावा. हरीचं मंदिर बाजूला, राहण्याचा निवास वेगळा, धनुष्यबाणाचं चित्र त्या घरावर, आणि अंगणात वृंदावन तुळशीचं. अख्ख्या लंकेत एकच वृंदावनवालं घर, एकच घर. रामा युद्ध अंकित ग्रह शोभा वर्णि न जाई, नव तुलसी का रुंदतः देख हर्ष कपिराई, सियावर रामचंद्र की. आनंद, आनंदाला पारावार नाही का. वृंदावनवालं एकच घर बघितलं, हर्ष कपिराई. याला म्हणतात माझी या जातीचे मज भेटो कोणी. तुमच्या भाषेत पटवून देतो मी. अशोकराव, कल्पना करा तुमचा मुलगा अमेरिकेला आहे. कल्पनेला काही खर्च आहे का? मोठ्या हुद्द्यावर आहे अमेरिकेत. त्याला 10 4 चाक्या अंगरक्षक म्हणून आहे. एवढा मोठा अधिकारी आहे अमेरिकेमध्ये. आणि त्याचा सारखा आग्रह बापाला आहे, एकदा तरी या बाबा, एकदा. बाप हाडाचा वारकरी, एकदा तरी या बाबा अमेरिकेला, एकदा तरी या. काय रे अमेरिकेत, हा एकदा तरी या, एकदा तरी. तिथं माऊलीचं मंदिर आहे का, पांडुरंगाचं आहे का, इंद्रायणी आहे का, चंद्रभागा, आणि काय अमेरिकेत नाही. पण याच बाबा, याच बाबा, याच बाबा. हो नाही करता करता 9:45 होकार दिलाच बापाने. त्याला काही इलाज नाही. येतो बरं का रे, अमेरिकेला येतो, पण माझ्या पोशाखात. गुडघ्याच्या वर धोत्र, 12 बंदी, तांबडो पागोट, 2 माळा तुळशीच्या, छोटा झेंडा खांद्यावर राहील, बगलेत पिशवी, त्याच्यामध्ये गाथा ज्ञानेश्वरी असेल. या पोशाखात अमेरिकेला येतो. नाही तर तिथं आल्यावर जर तू म्हणशील म्हाताऱ्या बरमोडा घाल, जमणार नाही. हा ना, काय सांगताय ते. नाही बाबा, तुमच्याच पोशाखात या. ठीक आहे. इथल्या मुलानं बसून दिला बाप अमेरिकेच्या विमानात. 8 तास लागणार आहे प्रवासाला. खांद्यावर झेंडा घेऊनच बसला विमानात. खांद्यावर झेंडा. बरं का राजेंद्र भाऊ, देवेंद्र भाऊचा फोन असेल तर माझं नाव सांगा. लोकमाराचं कीर्तन आहे मला. मला येत असेल ना, ध्यान बंद करून. मी काही उद्या नाही, माझा त्रास तुम्हाला. आजचा दिवस फोन येतच राहणार. विठ्ठल 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 म्हातारं बसलं विमानात, खांद्यावर झेंडा. आणि ते सगळे विमानातले लोक टोमॅटो सारखे कलरवाले. मक्याच्या कणसाला केस तसे डोक्याचे केस. आता प्रवासी कळले ना बाकीचे. आणि ते सगळे या झेंड्यावाल्याकडे पाहत होते. 8 तास इंग्रजीतून चर्चा त्यांची चालली, निंदा करत होते. पण याला काय घेणं आहे. हा पांडुरंगाचा एकनिष्ठ वारकरी. डोळे मिटले, जपमाळ घेतली, विठ्ठल 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 विठ्ठल. 8 तास विमान उतरलं अमेरिकेत, तेव्हा डोळे उघडले. त्याला काय घेणं आहे जगाचं. मुलगा घ्यायला आला, हे नीट ऐका. मुलगा घ्यायला आला,
10 4-चाक्या अंगरक्षक म्हणून मोठे मोठे अधिकारी अमेरिकेचे त्याच्या ताब्यात, अधिकाऱ्यासहित मुलगा आला आणि विमानतळावर उतरलेला बाप पाहला. सगळा समाज पाहतोय. मुलानं घाई पायातले जोडे काढले, गेला आणि साष्टांग दंडवत आपल्या बापाला अमेरिकेच्या विमानतळावर दंडवत घातल्यानं वर पाहिलं. नंतर मुलानं तर बाप हुंदके देऊ देऊ रडत होता. वारकरी बाप, बाबा विमानात काही त्रास झाला तुम्हाला? नाही बाळा. मग का रडता? आनंदानं रडतो राजा. का? अरे एवढे अधिकारी तुझ्या ताब्यात आहे, 10 4-चाक्या तुला अंगरक्षक म्हणून आहे, एवढ्या मोठ्या पदावर पठ्ठ्याचा मुलगा अमेरिकेत आहे, तरी या फाटक्या वारकऱ्याला बाप म्हणून घ्यायला लाजत नाही. याच्यापेक्षा मला काय जीवनात मिळवायचं आहे राजा? माझी आयुष्याची कमाई झाली. नीट आहे का? आता पुढचं सांगतो. नाही तर वॉचमॅन असलेला मुलगा बापाची ओळख देत नाही, माझ्या शेतातला काम करणारा गडी आहे म्हणतो. बाप रडला विमानतळावर. पण एक साताऱ्याचा वारकरी मुलाकडे गेला होता. परिचय नाही. हा वारकरी कडेठाणचा, तो साताऱ्याचा. तो तशा ड्रेसवर होता. गुडघ्याच्यावर धोत्र, 12 बंदी, तांबड पागड, 2 माळा तुळशीच्या शेंडा खांद्यावर, बगले ज्ञानेश्वरी पोथी. ओळख नाही. यानं त्याला पाहिलं, त्यानं याला पाहिलं. हा कडेठाणचा, तो साताऱ्याचा. अशोकराव जवळ आले. सगळा समाज पाहतो आणि जे एकमेकाच्या गळ्याला बिलगून दोघांचं रडणं सुरू झालं. वारकऱ्याचं आनंदानं रडणं. का? अरे माझ्या संप्रदायाची, भागवत धर्माची पताका 7 समुद्रापलीकडे आणली. तुझा जय जयकार हो. मी का सांगतो हे? अमेरिकेच्या अध्यक्षाच्या भेटीत जो आनंद नाही, तो वारकऱ्याला वारकऱ्याच्या भेटीत आहे. माझे या जातीचे मज भेट कोणी. तसं हनुमानजीला आनंद कुठं झाला? ज्या दारापुढे वृंदावन आहे. विठ्ठल रामायुध अंकित ग्रह शोभा वर्णन जाई, नव तुलसी का रुंदतः देख हर्ष कपिराई. अशोकराव तुम्ही भाग्यवान आहे. तुमची मुलं याच प्रकारातली आहे. आम्ही पाहिलं. नाही तर काय करता? संपत्ती खूप आहे पण बापाला बाप म्हणून घ्यायला तयार नाही. काय करता? तुमचाही परिवार चांगला आहे बरं का. अजून वडील आहे ना, यांना वडील आहे. अरे हे बरं का महाराज, तुम्हाला आता रामायणात सांगणारच आहे. जेव्हा कौतुकाचे दिवस येतात राजा, बरं का पत्रकार मंडळी, कौतुकाचे दिवस येतात तेव्हा कौतुकाची थाप निघून जाते. हे लक्षात ठेवा. ज्या बापानं कष्ट उपसलेले असतात, अर्धपोटी बाप राहिला असतो पण मुलांना पोटभर जेवायला घालतो. बरं का अशोकराव, तुमचाही पुनर्जन्म झाला. फाटके कपडे बाप घालतो पण आपली इज्जत जाईल म्हणून शाळेत मुलांना नवीन ड्रेस घेऊन देतो. आजारी बाप असतो पण पडसं झालं तरी मुलाला दवाखान्यात नेतो. दिवस चांगले येतात. आता मुलं म्हणतात आपल्या बापानं खूप कष्ट उपसले, आता मोठा बंगला बांधायचा, एसीचा रूम, आणि तिथे आपल्या पप्पाला ठेवायचं हे ठरलेलं असते. पण तिथं फोटो लावावा लागतो, बाप गेलेला असतो. मी का सांगतो हे? कौतुकाचे दिवस येतात तेव्हा कौतुकाची थाप निघून जाते राजा. हे तर महाराज सांगतीलच पुढे. नंदीग्रामामध्ये निरोप आला, हनुमान जी ने निरोप आला, भरत जी तुम्हारे भैया रामचंद्र जी दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं. बोताल नाचला हनुमंताच्या. कोण? भरत. पायावर डोकं ठेवलं मारुतीराया. हा संदेश ऐकायला 14 वर्षे बसलो तर तपाला. काय देऊ याच्या मोबदल्यात? काही नाही माझ्याकडे, काही नाही. पण माझा दादा आणि वहिनी सिंहासनावर बसतील, आरती ओवाळल्या जाईल, जय जयकार होईल, आणि ते वहिनीचं दादाचं राजा राणीचं रूप या डोळ्यानं पाहिल. मग पवित्र झालेले दोन्ही बोबुळे काढून बक्षीस देईल तुम्हाला. सावत्र भावाचा आनंद सांगतो हा. अरे आता कोणी असेल नाही ते, मी सर्वांना आव्हान करतो, तुमचे मायबाप असेल तर भाग्यवान आहे तुम्ही. आणि मायबापाची इच्छाच नाही मुलांनी सेवा करावी. मग काय इच्छा आहे? मायबापाची एकच इच्छा आहे अशोकराव, आमच्या मुलांनी एकमेकावर जीवापाड प्रेम करा. तुम्ही भाऊ भाऊ एकमेकावर प्रेम करा. ते प्रेम पाहून तुमचे मायबाप बिना औषधाचे 10 वर्ष जास्त जगतील. हे लक्षात ठेवा.
अरे म्हातारपणाचं टॉनिक आहे, त्यांना काय 2 चपात्या लागतात. आणि भावाभावाची रोजची भांडणं पाहिली ना 6 महिन्यातच जगाचा निरोप घेतील. हे बंधुप्रेम आता महाराज सांगतीलच तुम्हाला. सावत्र आहे. आणि जेव्हा भरतजी पळत आले 14 वर्षांनी आले नंदीग्रामातून आणि माय कौशल्याच्या महालापुढे उभे राहून माताजी आवाज ओळखला ना आईने. माय आली बाहेर. क्या हुआ बेटा भरत? अभी भी संदेशा मिला है माँ. मेरे भैया, मेरे परमात्मा, मेरे उद्धारक, मेरे राजा, मेरे सरकार, मेरे भगवान रामचंद्र दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं माँ. माय रडायला लागली. काय वाटलं असेल आता? आई 14 वर्षांनी दादा येतो माझा. तुला आनंद नाही झाला? झाला माझ्या राजा. मग का रडते? रडण्याचं वेगळे कारण आहे बेटा. काय? आज तुझा बाप राजा दशरथ असता तर नाचला असता रे. त्याची खूप इच्छा होती रामाचा राज्याभिषेक बघायची. आज तुझ्या बापाची आठवण आली म्हणून रडते. अरे जिथं देवाचं कौतुक पाहिलं तर बाप नाही आपला नाही यात काय नवल आहे. म्हणून तुम्ही भाग्यवान आहे. तुमच्या पाठीवर थाप टाकायला याही तुमच्या वयात शाबासकीचा हात तयार आहे. घ्या. आनंद आनंद तेव्हा आहे. मी कुठं गेलो मलाही कळत नाही बा. विठ्ठल हर्ष कपिराय. आनंदाला पारावार नाही. तुळशीचं वृंदावन पाहिलं. तेही समय बिभीषण जागा. त्याच वेळेला बिभीषणजी जागे झाले. राम राम ते सुमिरण केना. आणि जेव्हा दोघांचं मिलन झालं, आता वाढवत नाही राहिलेलं तुम्ही सांगा. मग बिभीषणजी म्हणतात मारुती राया माझं साहेब मीच विसरलो तुम्हाला सांगता सांगता. तरी मी घेत नाही घेत नाही ते नंतर पाहून घेऊ आपण. कधीच माझा चालू राहत नाही. पण मी हॅलो म्हटलं नाही. एकनाथराव आपल्या सामान्याला कोण विचारते भाऊ. पण मला पुरस्कार दिला ना शिंदे साहेबांना. दखल घेतली आपली. विठ्ठल विठ्ठल माझा विश्वास काय हरकत नाही. माझा विश्वास आहे मारुती राया. काय? अरे मी वैऱ्याचा भाऊ आहे. बिभीषण कोण आहे? वैऱ्याचा भाऊ. वैऱ्याचा भाऊ असून सुद्धा ब्रह्म मुहूर्तावर तुमच्यासारख्या संतांनी मला येऊन दर्शन दिलं. आता कळलं की माझ्यावर रामाची कृपा झाली. मोर भरोसा सुनु हनुमंता राम कृपा बिनु मिल नहीं संता. परी जग जेठी करुणा के जग जेठी करुणा के परी जग जेठी करुणा के बहु अवघड हे संत भेटी. बहु अवघड हे संत भेटी. बहु अवघड हे संत भेटी. बहु अवघड संत भेटी परी जगजेठी करुणा केली. पहिलं अवघड आहे नरदेह मिळणं. मुमुक्ष अवस्था त्याच्यापेक्षा दुर्लभ. आणि त्याच्यापेक्षा दुर्लभ आहे संताची भेट. पण महाराज म्हणतात मला संत भेटले.
संतांच्या भेटीत फायदा काय? हा फायदा मला कुळदैवत संतांनी माहिती करून दिलं. कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी. पण महाराज म्हणतात मी तेवढ्यावर थांबलो नाही, त्या कुळदैवताला काया वाचा मने शरण गेलो, हे बरं झालं. बरं झाले शरण गेलो, बरं झाले शरण गेलो, बरं झाले शरण गेलो, नुसतं संतांनी मला कुळदैवत ज्ञात करून दिलं, मी एवढ्यावर थांबलो नाही. एक बरं झालं त्या दैवताला शरण गेलो. बरवे झाले शरण गेलो, आणि शरण गेलो म्हणून उगविलं संकटिका. तो शरण गेल्याशिवाय प्रकरणात लक्ष घालत नाही बरं भाऊ. आणि त्याच्यातही फरक लक्षात घ्या तुम्ही. शरण उरग मकर दादुर कमठ जल जीवन जल गेह तुलसी कहे क मी नको है साचिलो स्नेह. हे एवढे पाण्यात आहे का नाही. उरग म्हणजे साप, मकर म्हणजे मगर, दादूर म्हणजे बेंडूक, कमठ म्हणजे कासव. पाण्यात आहे ना, पण पाण्याला शरण नाही, अनन्य शरण नाही. कारण साप पाण्यात राहतो, बाहेरही येतो. बेंडूक पाण्यात राहतं, बाहेरही उड्या मारतं. कासव पाण्यात राहतं, बाहेरही येतं. मगर पाण्यात राहतो, बाहेरही येतो. पण बाहेर आल्यावर त्याच्या शक्तीमध्ये न्यूनता येते. जोपर्यंत मगर पाण्यात आहे ना, नकर स्वस्तान मासाद्य गजेंद्रमपी करसेती सयव प्रच्युत स्थाना चूर्णापी परिभूयते. नसल कळलं तर मराठीत सांगतो. जोपर्यंत मगर पाण्यात आहे, हत्तीला आत ओढतो. पाण्याच्या बाहेर आल्यावर शेपूट धरून त्याला कुत्रे ओढत नेतात. नक्र स्वस्तान मासाद्य गजेंद्रमपी करसेती सयव प्रच्युत स्थाना चूर्णापी परिभूयते. हो म्हणत जा. त्याला स्थान महात्म्य म्हणतात. स्थान सुटल्यावर महत्व राहत नाही. सूर्यवंशीजी, केसाला महत्व आहे, डोक्याला आहे म्हणून. केसानं डोकं सोडलं, केसाचं महत्व गेलं. तोपर्यंत प्रतिज्ञा मित्र का घाबरला का? तुझ्या केसाला धक्कान जीव देईल पठ्ठा, आहे का नाही? केसाला धक्कान जीव देईल पठ्ठा. आणि दोघंही गेले पैठणला. हेअर कटिंग सलून मध्ये केस कापणं चाललंय. ते कोण्या गावाचं म्हातारं त्या कापलेल्या केसावर जोड्यासं उभा आहे, आणि हे पेपर वाचत बसलं बाकड्यावर. एक म्हणला, ए पेपर वाचणाऱ्या, काय बाता हणतात कडे ठाणला, केसाला धक्कान जीव देईल पठ्ठा. ते कोण्या गावाचं म्हातारले का जोड्यासं उभं केसावर. तो म्हणला, जोड्यानंच काय, ते केस डुकरानं तुडवलं तरी वाईट वाटायचं कारण नाही का? केसानं डोकं सोडलं, केसाचं महत्व गेलं. स्थान भ्रष्टा न शोभन्ते केसा न शोभन्ते दंता न शोभन्ते नखा न शोभन्ते नराहा. एकदा बरं का अशोकराव, भगवान शंकराकडे भगवान विष्णू आले, पण बुलेटवर आले. विष्णूची बुलेट माहिती आहे ना तुम्हाला? गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला, गरुडावरी बैसोनी आला, गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला, गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला. हे पितांबर सेना कैसा जगती झळकला, गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला, गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला. पितांबर सेना कैसा जगती झळकला,
भगवान विष्णू आणि शंकरराव स्वागताला सामोरा गेले. नीट ऐका. तेव्हा महादेवाच्या गळ्यातल्या सापानं गरुडावर फणा उगारला. गरुड म्हणला, जय हरी. लेका तू कडेठाणच्या बाहेर भेटला पाहिजे होता. उसात तुझा नाश्ता केला असता. तुझी ताकद आहे का रे फणा उगारण्याची? पण तुला माहिती आहे पठ्ठा महादेवाच्या गळ्यात आहे. आता माझं कोणीच काही करू शकत नाही. ही तुझी ताकद नाही रे, स्थान महात्म्य. जाणामी नागेंद्र तव प्रभावम. ते त्याचे उद्गार आहे. आम्ही पहिली प्रमाण शोधतो मग बडबड करतो. पेपर वाचून करतं कीर्तन. कोण म्हणतोय? गरुड. जाणामी नागेंद्र तव प्रभावम कंठस्थिते गर्जसि शंकरस्य. स्थानम प्रधानम न बलम प्रधानम. ताण सुटल्यावर महत्व कमी होते. तसं पण पाण्याच्या बाहेर व्यवहार चालतो बरं का. अशोकराव, बेंडूक पाण्यात राहतं बाहेरही उड्या मारतं. साप पाण्यात राहतो बाहेरही येतो. मगर पाण्यात राहतो बाहेरही येतो. कासव पाण्यात राहतो बाहेरही येतो. मासा पाण्यात राहतो महिना 2 महिने बाहेरही येतो पण सायकलला लटकून येतो. याला म्हणतात शरण. पाण्याच्या बाहेर आला की मेलाच. एवढा मासा शरण पाण्याला आहे. अरे जन्मभर पाण्यात राहतो नवल नाही. त्याला त्याचे काटे धुवायला पाणी जास्त लागतं बरं का राजेंद्र भाऊ. शिजवायला पाणी जास्त लागतं. ज्यानं खाल्ला त्याला रात्रभर तहान लागते म्हणतात. अरे हे वाचून सांगतो भाऊ. मीन काटे है ना. मीन काटे जलधोइये खाते अधिक पियास. मोयेहू प्रीती आस की रहिमन प्रीती की आस. मासा म्हणतोय मीन काटे जल धोइये. काटे धुण्याकरता पाणी जास्त, शिजवण्याकरता पाणी जास्त. खाते अधिक पियास. ज्यानं खाला रात्रभर पाणी प्यावं लागतं. जन्मभर पाण्यात राहला नवल नाही, मेल्यावर पाणी. मग झालं काय? उलटी जल मछली चले. मासा कसा पोहतो पाण्यात? उलटा उगमाकडे जातो. तुम्हाला पाहायचं असेल तर कार्तिक वारीला जा आळंदीला. सिद्धबेटातल्या त्या बांधारापाशी उभा राहा. 20 फूट पाणी खाली पडतं महाराज. तर मासा आळंदीचा वर जातो देहूला. 1 फूट लांबीचा मासा आळंदीहून देहूला चालला. तिथं 12 फुटाचा हत्ती उभा होता. त्यानं विचार करा, फूट भरत चाललो इकडे, पठात 12 फुटाचा आहे. टाकली उडी, बिगर तिकीट गेलं हिंदी महासागराला. का? मासा अनन्य शरण असल्यामुळे उलटा पोहत गेला. हत्ती शरण नसल्यानं सरळ वाहून गेला. जो जाको शरण रिघे ताको उसकी लाज. उलटी जल मछली चले बहव जात गजराज. शरण आलेल्याची लाज त्याला वाटत असल्यामुळे महाराज म्हणतात, हे बरं झालं बरवे झाले शरण केलो. बरवे झाले शरण गेलो. बरवे झाले शरण गेलो. बरवे झाले शरण गेलो. मुगदिलो संकटी. मुगदिलो संकटी. मुगदिलो संकटी. बरवे झाले शरण गेलो. उगाविलो संकटी. उगाविलो संकटी. उगाविलो कुळदेवी केली ठावी संतानी. संतानी मला कुळ दैवत ज्ञात करून दिलं. पण महाराज म्हणतात एवढ्यावर थांबलो नाही. त्या दैवताला शरण गेलो. बरवे झाले शरण गेलो. आणि शरण गेलो उगविलो संकटी. बस आता काय, आता 23 मिनिट बरोबर करू आपण. एकदा संप्रदायपूर्वक भजन, नियोजित वेळेत पूर्ण विराम. विठोबा
कृपा रखुमाई कृपा रखुमाई कृपा रखुमाई कृपा रखुमाई रखुमाई हरि विठ्ठल हरिनाथ भगवान कृपा रखुमाई हार घाला मला तुम्ही म्हणा चाल म्हणा तोपर्यंत कुळीची हे कुळदेवी कुळीची हे कुळदेवी कुळीची हे कुळदेवी कुळीची हे कुळदेवी ठावी संताने भावी संताने बरवे झालो शरण गेलो बरवे झालो शरण गेलो भावी संताने भावे संताने बरवे झाले शरण गेलो बरवे झाले शरण गेलो उगाविला संकानी उगाविलो
विनो संकटी 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 अरे झाले शरण गेलो अरे झालो शरण गेलो कुळीचे हे कुळदेवी केली ठावी संताणी संताने आम्हाला कुळदैवत ज्ञात करून दिलं आणि त्या दैवताला काया वाचा म्हणे शरण गेलो म्हणून उगविलो संकटी. आपण शरण गेलो शरण गेलो शरण गेलो मधगे पाटील 10:15 झाले शरण गेलो. शरण कसं काय जाल तुम्ही हा? अरे त्याला काहीच जेथ नाही तो प्रकृतीचा भरता पाही. त्याचं वर्णन कसं रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया नहीं रूप नहीं वर्ण छाया रंग नहीं रूप नहीं वर्ण छाया नहीं रूप नहीं वर्ण छाया निराकार निर्गुण तुझ रघुराया निराकार निर्गुण तुझ रघुराया निराकार निर्गुण तुझ रघुराया गुलाम तेरा मैं गुलाम मैं गुलाम तेरा गुलाम मैं गुलाम तेरा मैं गुलाम तेरा रंग नहीं रूप नहीं वर्ण छाया नहीं वर्ण छाया निराकार निर्गुण तुझ रघुराया रंग नहीं रूप नहीं वर्ण छाया नहीं वर्ण छाया निराकार निर्गुण तुझ रघुराया तुझ रघुराया. रंग नाही रूप नाही वर्ण नाही छाया नाही काहीच जेथ नाही असा असलेला आणि त्याला शरण गेलो कसं शक्य आहे. अरे बाबा ऐकून तर घ्या ते निर्गुण निराकारच होत पण आमच्या संतांनी त्याला रूपाला आणलं आणि यालाही रूपा बडे 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 आणि यालाही रूपा रूपाला आणलं आणि याला रूपा बळे करुणी खळे हरिदासी आणि याला बरं का सूर्यवंशी साहेब आणावं लागतं ते देवाला यावं लागतं जीवाला येत असतात ते संत त्याला स्वेच्छा अनिच्छा परेच्छा म्हणतात. स्वेच्छा अनिच्छा परेच्छा. एखाद्या वेळेला असं असतं गावगाड्यामध्ये अरे तू तर येतच नाही म्हणला जेवायला याच्या घरी माझ्या आधी पंक्तीत हजर येतच नव्हतो का आला
आपल्या घरी 1 महिन्यानं लग्न आहे मुलीचं, नको गावगाड्यात विरोध, म्हणून आलो. याला म्हणतात इच्छा नसताना येणे, हे अनिच्छा. एखाद्या वेळेला येत नाही म्हणला, माझ्या आधी आला, येतच नव्हतो ना, मग अशोक पाटलानं आणलं, हे परेच्छा म्हणजे त्याच्या इच्छेनं. एखाद्याला असं असते, मालक फिरतात, अरे शाबास, खरंच मी तुला निमंत्रण द्यायचं विसरलो बुवा, तरी मनाचा मोठेपणा दाखवून पंक्तीत जेवायला आला माझ्याकडे. मला कशाला निमंत्रण पाहिजे पाटील? मला काही वेगळे समजतं का? तुमच्या घरचा सदस्य समजत जा ना, जेवण असल्यावर येणारच. लक्षात ना, हे स्वेच्छा, याला स्वातंत्र्य. 3 प्रकारच्या गवळणी होत्या का नाही मावल्या? हो, तुमच्याकडे सांगतो, कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी, स्वतंत्र. इथे जो स्वतंत्र शब्द आहे ना, स्वतंत्र शब्दानं सासू घ्यायची. सासू, पूर्वीचा काळ होता महाराज, सासू कशाला म्हणतात? एकदा तरी सुनेच्या डोळ्यात आणते आसू दिवसभरात, तिचं नाव सासू, बरं का? आता इथल्या सर्व सासवांना माझी नम्र प्रार्थना आहे, काय मुकाट्यानं मिळतं कुरकुर न करता खाऊन घेत जा. वृद्धाश्रम तयार आहे, आता नाही चालत ते पूर्वी वर्ण स्वातंत्र्य. अरे ते ताकाला आली बिचारी, सून होती घरी. ताक आहे का सुनबाई? नाही, ताक नाही. वापस चालली. चौकात भेटली जिच्या घरी गेली होती ती. कुठं गेली त्या आबाई? तुमच्याच घरी गेली ती नानी. कशाला? ताकाला. मग सुनबाई होती, काय म्हणली ती? ताक नाही म्हणले. नाही म्हणले, चला. आबाईला वाटलं हिनं ठेवलं असेल, सुनाला माहित नसेल बघा. पातेलं घेऊन हिच्या माग 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 माग, आणि हे आबाई दरवाजात उभी राहिली, कमरेवर हात ठेवून. नानीला जाय, ताक नाही. हे तर सुननं सांगितलं, तिथून कशाला आणलं चौकातून हेलपटा घालत? काय सांगितलं? ताक नाही म्हणून. तिचा काय अधिकार आहे ताक नाही म्हणण्याचा? ताक नाही सुद्धा मी सांगणार, मला सासू म्हणतात. नाहीतर मुलगा आणि बाप बाहेर पेपर वाचत बसले होते बैठक रूम मध्ये. 3 जणी स्वयंपाक घरात होत्या. मोठं भांड पडलं, फुटलं, आवाज झाला. बाप म्हणला, बाळासाहेब, तुझी पत्नी, तुझी मुलगी, तुझी पत्नी, तुझी आई, तुझी बहीण, 3 जणी आहे रे किचन मध्ये, कोणी भांड फोडलं? जा बरं. मुलगा उठला नाही. अरे बाळासाहेब, तुला म्हणतोय मी, भांड कोणी फोडलं? 3 आहे. तरी उठला नाही. अरे ऐकायला का नाही तुला? तुझी पत्नी आहे, तुझी आई आहे, तुझी बहीण आहे किचन मध्ये, एवढं मोठं भांड फोडलं कोणी? जा बरं बघ. अशोकराव, मुलगा तिथेच उभा झाला. इथून सांगू का पप्पा, भांड कोणी फोडलं? कोणी? मम्मीनं. तुला कसं माहित? साधं गणित आहे पप्पा, भांड्याच्या आवाजानंतर पुन्हा आवाज नाही म्हणजे मम्मी शिवाय फुटलं नाही. असा पेपर पुढे घेतला बापानं. बरं का बाबा? कळलं, बैस बैस. नाही, जर माझ्या बायकोनं फोडलं असतं बाबा, तर आईनं अख्खं घर डोक्यावर घेतलं असतं. एवढी घटना घडून घर शांत आहे, मम्मीनं फोडलं. अरे कळलं, बैस खाली. पूर्ण स्वातंत्र्य त्याला म्हणतात आहे ना. स्वेच्छा, अनिच्छा, परेच्छा. स्वेच्छा संताच्या ठिकाणी लावायचं, अनिच्छा जीवाच्या ठिकाणी लावायचं, आणि परेच्छा देवाच्या ठिकाणी. संत स्वतंत्रपणे येतात जातात, येतो जातो आम्ही देवाचे सांगात, तुका म्हणे गात देवनाम. जीव अगा कर्मे जै उरावे, तैती सुखदुखी फळावे, तया ते भोगावया यावे देहाये. यावं लागतं जीवाला. येत असतात संत, पण आणावं लागतं देवाला. दंड पुंडलिका बहु बरे केले, निधान आणिले पंढरीसी. वैकुंठीचा देव आणिला भूतळा आणिला, तसा आणि येली रूपा बळे. बळच रूपाला आणण्याकरता केलं काय? करुणी खळे हरिदासी. खळ, बरं का? खळ केलं. ही मराठी इतकी कठीण आहे. मी काल सांगितलं होतं जळगावला, आम्ही मराठी माणसंच अभिजात दर्जा मिळाला आता मराठीत. बरं आहे, 4 गोष्टी चांगल्या झाल्या सूर्यवंशी साहेब. जाता जाता 4 गोष्टी. लोहगाव विमानतळ, लोहगाव विमानतळ, लोहगाव. अरे नाव झालं वारकऱ्याला आनंद होईल असं, संत तुकाराम महाराज विमानतळ झालं ना, लोहगाव विमानतळाचं. एक, ज्या अहिल्यादेवीचा जन्म नगर जिल्ह्यात झाला, तिला न्याय आता मिळाला, अहिल्यानगर झालं.
देशी गायीला राज्यमाता, जर्सी नाही, हे देशी गाय. अरे 1000 गायी कळपानं चरू द्या आणि तिचं वासरू सोडा तर शेपटाचा गोंडा वर कान टबकारता जाऊन 999 गायी डावलून मायच्या काशेला एवढी अक्कल गायीच्या वासराला आहे. म्हणून पूर्वीचे माणसं खिल्लाऱ्या गायीचं दूध प्यायचे, हॉर्न वाजल्या बरोबर रोडच्या खाली उतरायचे पूर्वी. मी काय बोललो का? तुम्ही अनुभव घेता म्हणून हसता. आता हॉर्न वाजवा, 2 पावलं पुन्हा गाडीच्या पुढे येतं. समजाव जर्सीच्या दुधाचा परिणाम आहे याचा ते भरतो. राज्यमाता देशी गाय, अभिजात दर्जा मिळाला तो मराठीला. पण आम्ही मराठी माणसंच मराठी नाही तर मी विचारतो, सांगा बरं मराठीत काय म्हणतात रेल्वे स्टेशनला? इकडे महाराष्ट्रात मराठी बोलणारे रेल्वे स्टेशनला माहित नाही काय म्हणते मराठीत. पण ते माहिती नाही तेच बरं आहे बरं का. एवढं लांब लचक नाव आहे ते अग्निरथ निवासस्थान. हे रेल्वे स्टेशनचं भाषांतर आहे मराठीमध्ये, अग्निरथ निवास स्थान. त्याच्यापेक्षा रेल्वे स्टेशन बरं ना, त्यापेक्षा ठेसनावर गेलो त्याच्यापेक्षा बरं. मजा इथे खळ शब्द वाढला. उच्चार सारखे असले म्हणजे अर्थ एक असतो का? तुमच्या भाषेत राईट नो आहे ना, KN व W नोच आहे उच्चार, NOचा उच्चार नोच आहे, WRIT राईटच आहे, RIGST राईटच आहे. पण एक राईट उजवा आहे, एक राईट बरोबर आहे, एक नो जाणणे आहे, एक नो नाही आहे. या भानगडी माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहीत आहे. तसं खळ किती ठिकाणी सांगतो मी तुम्हाला. खळ म्हणजे दुष्ट आहे. जे खळाची व्यंकटी सांडो, खळा सदा क्षुद्रदृष्टीन करी कष्टी सज्जना. बाजरीचं खळ, ज्वारीचं खळ, खळ शब्दच आहे का नाही, मराठी आहे ती. बाजरीचं खळ आहे, ज्वारीचं खळ आहे, तेही खळच आहे. पण इथं खळ आहे तो हट्ट. मजा पा, इंग्रजीपेक्षा कठीण आहे बरं का. खळ म्हणजे हट्ट घ्यायचा. एखाद्याला काय होतं, त्या मावशीला असं वाटतं कीर्तनाला लेकरू घेऊन गेलं तर लेकरू रडणार आहे, नाही गेलं तर घरी सांभाळायला कोणी नाही. काय व्हायचं ते होऊ द्या. हा बाबा 21 साली 15 डिसेंबरला आला होता. त्यांनी दाखवली तारीख. गीता जयंतीन अभंग होता, भाव धरुणी वाची ज्ञानेश्वरी. मी शुद्धीवर आहे, तुम्ही काय करून. मग आता घरी लेकरू ठेवा तर रडतं, त्याला सांभाळायला कोण नाही, तिथे गेल्यावरही रडणार. जाऊ द्या काय होईल ते होईल. बाळाला घेऊन आली ती मावशी कीर्तनाला. आता तिला आवड आहे बिचारीला, काय कारण घरी ठेवायला तर कोणी सांभाळायला नाही, आणावं तर रडल्याशिवाय काय होईल ते हो. आली, चाल झाली, तुकाराम महाराज काय सांगतात हे सुरू झालं आणि तिच्या बाळाचं रडणं सुरू झालं. जेव्हा बाळाचं रडणं सुरू होतं तेव्हा भोवतालच्या अशा आडव्या पाहतात तिच्याकडे. इथलं नाही तिकडचं चालू आहे कीर्तन. लाल डोळे करून एकमेकाला उठणं म्हणा, स्वतः ऐकत नाही, दुसऱ्याचं वाटोळ चाललं लेकरू घेऊन, उठणं म्हणा, जाणं म्हणा बाहेर. लाजून जाते बिचारी ती. जाणं घेऊन, काही खायला दे त्याला, सगळे केलं आजी. मग आता ते गप्प राहत नाही का? खळीस आलं. लक्षात आलं ना शब्द खळीस आलं. मी याकरता तिथं नेलं तुम्हाला. खळीस आलं म्हणजे हट्टाला पेटलं. आता मला उचलून घरी नेल्याशिवाय गत्यंतर नाही. तसं हरिदास हट्टाला पेटले, खळीस आले आणि अरूप असणाऱ्याला रूपाला आणले. विठ्ठल अभंगावर कीर्तन करायचं असेल तर कठीण आहे, त्याच्यासाठी अभ्यास लागतो. आणि कोणताही अभंग घेऊन काही ठोकायचं असेल तर रोज अभंग बदलता येतो. नुसत्या चालीपुरता वापरायचा, अभंग बदलायचा. पण त्याचा आणि बुवाचा संबंध नाही. शेवटच्या तालीला जय विठ्ठल झाल्यावर मजा पहा. गणित आहे अभंग म्हणजे काय? गणित आहे. फार झालं तर या बाबाने हसवलं नाही, याला पुढच्या वर्षी आणायचं नाही असं राजेंद्र पाटलाला म्हणतील लोक. मी येणारही नाही, मला कुठं वेळ आहे. पण आम्ही सोडवण्यासाठी अभंग घेणार, नाही आवडलं तरी चालेल. आमची पद्धत बदलू देणार नाही. आपण इथपर्यंत आलो. खळ करुणी खळ हरिदासी. हरिदासाने खळ केलं म्हणजे हट्ट केला आणि अरूप असणाऱ्याला रूपाला आणलं. आणेल रूपाबळे
आणि रूपाला आणल्यावर नाव असते, पण तर नाव नाही. रूप नाही तयासी. अरे पहिलं रूप आहे ना, ते याला माहिती होतं आपल्या घरी नवीन बाळ जन्माला येणार आहे. सकाळी रडणं ऐकलं अशोकराव, लुंगी बन्यांवर पळत गेलं ब्राह्मणाकडे. ब्राह्मण काका आहे का घरी? या ना. तसा पाठ मांडला, चहा दिला. काय मुलाचं नाव ठेवायचं आहे, बाळ झालं मला. पंचांग काढलं, चांगलं आहे. चंद्रबळ चांगलं आहे, आज गुरुपुष्यामृत आहे, काय योग चांगले. पालाय लावू नका, 10:30 वाजले. नाव सांगा नाव. अरे नाव सांगतो पण हे सांग ना काय झालं, मुलगी का मुलगा? ते नाही पाहायला ब्राह्मण काका. मग रडणं ऐकून आलो. तुझ्या बापान ठेवलं होतं का रे रडण्यावर नाव? जा वापस. आधी बघून ये मुलगा का मुलगी, आणि मग सांगतो नाव पिंट्या का पिंटी. म्हणजे आधी रूप आहे नंतर नाम आहे. तसं आणेली रूपा बळे. बळेच रूपाला आणल्यानंतर मग नाव ठेवण्यात आलं, आणि त्या नामाच्या आनंदात मग नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी रे, आणि त्या आनंदात नाचू लागलो. तू कमाने समागमे, तू कमाने समागमे, तू कमाने समागमे, तू कमाने समागमे, तू कमाने कसर ठेवली नाही. गायकाने नाही, टाळकरी आणि मृदंगाचार्यानं थंडीचा विचार केला नाही. तुम्हालाही धन्यवाद. खेळी मेन गदारोळी आनंद. माऊलीचं भजन, जय विठ्ठल. मग उद्याच्या काय सूचना असेल ते त्यानंतर प्रत्येकाने उठायचं. आम्हाला वेळेची सवय आहे. कोणी काही म्हणू द्या, उशिरा जात नाही. आणि तिथं कोणी नसलं तर एकटाच विना घेतो सुरू करतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. हे विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोले बोले देवा बोले वदने, क्षमा करा महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार म्या पुरा. क्षमा करा महाराज तुम्ही सुधर. का म्हणे सारे सारा का पाया पैकी क्षमा करा महाराज तुम्ही सुधर. टाळकरी महाराज, विनेकरी महाराज खाली बसा. बोला. नमस्कार. आज महत्वाचाही दिवस या दृष्टीने दत्त जयंती आहे.
यंदा गीता जयंतीने आली तुमच्या सप्त्यात. थोडस बदललं वाटतं. ठीक आहे. आज रामजन्मी झाला का कथेत? हा, ते याच्यावरून दिसतंय मला. ठीक आहे, बरं झालं. भगवंतानी ज्या 75 विभूती सांगितल्या सूर्यवंशी साहेब, त्याच्यामध्ये हा महिना मासानाम मार्गशीर्षोहम. भगवान म्हणतात मार्गशीर्ष महिना म्हणजे मी आहे. आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये इथला सप्ताह आहे. त्याच्यात आज दत्तप्रभूचा जन्म आहे. तिथी ते पौर्णिमा, मास मार्गशीर्ष, गुरु तो वासर उत्सव काळ. म्हणजे सूर्य मावळ्याच्या वेळेला या प्रमाणावरून दत्तप्रभूचा जन्म झाला. जगाच्या कल्याणासाठी गोत्र तारावया नाही, कुटुंब तारावया नाही, गाव तारावया नाही, तालुका नाही, जिल्हा नाही, महाराष्ट्र नाही, हिंदुस्तान नाही, दर्यावतार विश्वतारावया, दर्यावतार विश्वतारावया, दर्यावतार विश्वतारावया, दर्यावतार विश्वतारावया. अत्रिज्य अनुसया गरुड, अत्रिज्य अनुसया गरुड, अत्रिज्य अनुसया गरुड, दर्यावतार विश्वतारावया, अत्रिज्य अनुसया अनसुया गरोदर. कारण हे घडलं ते नारदजी चहाडी लावण्यामध्ये पटायत. ब्रह्मदेवाचा परिचय काय? कुलाल हाडाचा बाप चहाडाचा. ब्रह्मदेवाचा परिचय देताना चहाडाचा बाप म्हणावं लागलं, कारण नारद त्याचा मुलगा आहे, चहाडी लावण्यात वस्ताद आहे, जातिवंत कुंभार आहे. कोण? ब्रह्मदेव. कुलाल हाडाचा. कोणाचा कोण आहे? बाप चहाडाचा. चहाडी लावण्यात पटायत आहे ज्याचा मुलगा नारद, त्याचा हा ब्रह्मदेव पप्पा आहे. लावली चहाडी नारदानं, तिथून दत्तप्रभूचा जन्म आहे. चहाडी लावली. ब्रह्मदेवाची सावित्री, विष्णूची लक्ष्मी, शंकराची पार्वती, तिघी म्हणल्या नारदा आमच्यापेक्षा कोणी श्रेष्ठ आहे का जगात? मग आहे ना अनसुया. हे एवढ्याच कामावर होतो, विनवाजवत तेवढ्यासाठीच गेलं चिपळ्या घेऊन. तुम्ही काय पतिव्रता पतिव्रता बनता? तुमच्या तिघीच्याही मिस्टरचे पुतळे तिच्या पायाच्या अंगठ्यात आहे. दिलं रॉकेल वतून. मग तिघीने तिघाला सांगितलं जा तिचं सत्वहरण करा. अगदी थोडक्यात एकच मिनिटात सांगतो. मग ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकरजी अनसूये मातेकडे भिक्षां देही आले. भोजन पाहिजे चालेल ना, पण नग्न भोजन पाहिजे. तेही चालेल. घरात गेली, आपल्या पतिदेवाच्या चरणाचं तीर्थ घेतलं, अत्रिमुनीचं. तिन्ही देवावर शिंपडलं. 6 महिन्याचे लेकर झाले बरं का. ब्रह्म, विष्णू आणि महादेव 6 महिन्याचे लेकर टाकलेन पाळण्यात. पाहता काय माझ्याकडे? नग्न भोजन म्हणजे स्तनपान. स्तनपान करण्याचा अधिकार बाळाचा आहे. झालं नग्न भोजन. आणि मग पाळण्यात तिघालाही एकाच पाळण्यात, काही वेगवेगळ्या पाळण्यात का? मग ब्रह्मदेवाला, विष्णूला आणि शंकराला पाळण्यातच गाणं म्हणायची अनसूया. निजरे ब्रह्मया थकलासी सृष्टी करतालासी वगैरे वगैरे. म्हणजे वाढतंय ते. ब्रह्मदेवाला, विष्णूला
शंकराला 6 महिने. पुन्हा नारदजी आले तिघी जवळ. काय तपास तुमच्या मिस्टरचा? ते नग्न भोजन मागायला गेले ते सत्वहरण करायला. नाही ना तपास. तिथूनच आलो मी. तिथूनच येतं नेहमी. बघवत नाही मला. एका पाळण्यात 3 लेकरं 6 महिन्याचे करून, आणि ते संडास तिथंच, लघवी तिथंच. दिलं रॉकेल होतं. आणि तिथून तिघी पाठवल्या मग. सावित्री, लक्ष्मी, पार्वती. पाया पडल्या. गर्भहरण झाला. आमचे पती आम्हाला ते 3 लेकरं आणून ठेवले. अनसूया मातेने सांगितलं चून केले जाव, म्हणजे निवडून घ्या, आपला आपलाच घ्या. आता ओळखता येईना ना. मग तिघी पाया पडल्या. पुन्हा अनसूया माता आत गेली. आपल्या पती देवाचं चरण तीर्थ घेतलं. तिघावर शिंपडल्यावर पुन्हा पूर्वसारखे ब्रह्म विष्णू महेश झाले. तिन्ही देव म्हणले अनसूया माते, आम्ही तुझ्या पातिव्रत्य धर्मावर प्रसन्न आहे. काय पाहिजे ते माग. डोळ्याला धारा लागल्या माता अनसूयेच्या. मला काही धन दौलत नको, पण 6 महिने तुमचा लढा लागला. मायहून तुम्हाला दुग्धपान केलं. हे वात्सल्य मला आवरत नाही. ती इच्छा पूर्ण करा आणि माझ्या पोटी जन्माला या. म्हणून ब्रह्म विष्णू महेश एकत्रित दत्त रूपात आले. तो आजचा दिवस असल्यामुळे मी उल्लेख केला. विठ्ठल कुठे येत नाही. अत्री आणि अनसूया पाहिजे दत्तप्रभूला. कुठे येत नाही. अत्री म्हणजे काय? जिथे 3 गुणाचा संबंध नाही. अनकारार्थी आहे, त्रिसंख्यात्मक आहे. अत्री. अनसूयामध्ये 2 पद आहे. अन अधिक असूया. मग संधी होतो अनसूया, पण विग्रहात अन असूया. असूया म्हणजे द्वेष. अन म्हणजे नाही. म्हणजे द्वेष रहित माता आणि गुणातीत पिता या दाम्पत्यापोटी जन्म घेतात ते दत्तप्रभू. तो दिवस आजचा आहे. ज्या दरबारात आपली सेवा आहे बरं राजेंद्र भाऊ, तो महालक्ष्मीचा दरबार आहे. एकंदर शास्त्राने 5 दैवत सांगितली. विष्णू, शंकर, गणपती, सूर्य आणि शक्ती. आणि 5ही दैवत शास्त्र मान्य आहे. हा भेद नाही. आधी समजून घ्या. ही परमार्थ करण्यासाठीची व्यवस्था आहे. व्यवस्थेला आम्ही भेद समजतो. तिथून भांडणाला सुरुवात आहे. बस व्यवस्था समजा, भांडण मिटलंच. नाही तर गुरुजी शाळेमध्ये खुर्चीवरच बसले पाहिजे, विद्यार्थी बाकड्यावर पाहिजे. बरं का सूर्यवंशी साहेब? मग इकडे कोणी बोलतंय का बडबड? थोडक्यात घेतो. मला जास्त त्रास झाला भाऊ. थोडक्यात घेतो. तुमचं काही वैयक्तिक असेल तर आम्ही गेल्यावर चालू द्या चर्चा. विठ्ठल गुरुजी बाकड्यावर बसतात आणि विद्यार्थी बाकड्यावर बसतात ना गुरुजी खुर्चीवर. अशोक पाटील, हा भेद आहे का? व्यवस्था. शिकवण्यासाठीची व्यवस्था. पण तिथं गरम डोक्याचा एक पालक गेला 90 लावून झोकांड्या खात शाळेत. आता गुरुजी बाहेर गावचे असते, हे गावचं काय गुरुजी? उभं झालं. काय तू एक माणूस आहे, जनावर आहे का बाकड्यावरचे? अरे असा भेदभाव का करता गुरुजी? सगळे बाकड्यावर बसा, नाही तर सगळ्यांना खुर्च्या द्या. लेका गरम डोक्याच्या बापा, गुरुजीने केलेला भेद नाही रे,
हे शिकवण्यासाठीची व्यवस्था आहे आणि व्यवस्थेला आम्ही भेद समजतो तिथे भांडणाला सुरुवात आहे. व्यवस्था व्यवस्था समजा, भांडण मिटलंच. म्हणून हे परमार्थ करण्यासाठीच्या व्यवस्था आहे. कोणी विष्णूची भक्ती करा, कोणी शंकराची करा, कोणी सूर्याची करा, कोणी गणपतीची करा, कोणी शक्तीची करा. हा भेद नाही, परमार्थ करण्यासाठीच्या व्यवस्था. अरे गंगेला घाट असलेच पाहिजे आणि गंगेला एकच घाट असेल तर कुंभमेळा चिरडून मरल नाही का घाटावर. म्हणून व्यवस्था, कोणी या घाटावर आंघोळी करा, कोणी त्या घाटावर, कोणी त्या घाटावर, वाटेल त्या घाटावर आंघोळ्या करा, पण घाटाहून भांडू नका. आंघोळ गंगेत झाली इकडे पहा. घाट ह्या व्यवस्था आहे. विठ्ठल समानतेच्या बाबतीत आमचं दुमत नाही. सोनाराकडे जा तुम्ही, सूर्यवंशीजी, ते लॉकेट असो का पैजण असो का मंगळसूत्र असो, ते फक्त सोनंच म्हणतंय. त्याला दागिने दिसत नाही दिवसभर. पाहू द्या सोनं, पाहू द्या सोनं. ज्याची त्याची दृष्टी आहे. कडेठाणचा कास्तकार असेल, पेरल्यापासून त्याला बाजरी दिसते का नाही? काय पेरली? बाजरी. उगवून आली बाजरी, रान हिरवं झालं बाजरी, गुडघाभर झाली बाजरी, कमरेभर झाली बाजरी, पोटऱ्यात आली बाजरी, कंसात आली बाजरी, भरली तरी बाजरी, कापली तरी बाजरी, मळली तरी बाजरी, दळली तरी बाजरी, खाल्ली तरी बाजरी. पेरल्यापासून खाईपर्यंत बाजरी. तिथं मुंबईचा सुशिक्षित बेकार आला कडेठाणला. गुडगा बाजरी होती. विचारलं त्यानं, पाटील हे काय आहे? हे बाजरी आहे. बाजरी? मूर्ख समजता का आम्हाला मुंबईच्या लोकांना? आम्ही काय खात नाही का बाजरी? अशी हिरवी असते का बाजरी? हो, हिरवीच असते. का? तुला फक्त खाताना दिसते, आम्हाला पेरल्यापासून. ही कास्तकाराची दृष्टी आहे. पेरल्यापासून खाईपर्यंत त्याला बाजरी दिसते शेतात. ते सीटा वाहणार आहे का नाही, काळ्या पिवळ्या जीपवाले, अरे 1 लाखाची त्याची गाडी असते. सगळ्या गावातले लेकरं गोळ्या करायची, सकाळी चॉकलेट वाटून ढकलायची आणि संध्याकाळी उटी लावून उभी करायची. एकदा सुरू झाली, पाचोड कडेथाण कंठार. दिवसभर तुम्ही तुमच्या घरचा कोट्याधीश उभा राहा रस्त्याच्या काठाला. तुमच्याकडे पाहत नाही ते. तिथं गाडी उभी करतं राजेंद्र भाऊ आणि मागच्या हेल्परला, हे घे रे लटकून 20 रुपये. तुमची फक्त किंमत 20 रुपये. तुम्ही तुमच्या घरचा कोट्याधीश आहे, पण काळ्या पिवळ्यावाल्याला तुम्ही शेट असला तरी सीट दिसतं. ही त्याची दृष्टी आहे, त्याला शेट नाही दिसत. सीट. तसं सोनाराला दिवसभर दागिने नाही दिसत. सोनं पाहू द्या, सोनं पाहू द्या, सोनं पाहू द्या. मी म्हणतो अशोकराव, पैजण 10 तोळ्याचं, लॉकेटही 10 तोळ्याचं, याची किंमत 8 लाख रुपये, याची 8 लाख. हे समान आहे, समान आहे. पण घरी आणल्यावर पैजण पायातच, लॉकेट गळ्यातच. अरे हा भेद नाही राजा, ही व्यवस्था आहे. विठ्ठल विठ्ठल. तसं विष्णू, शंकर, गणपती, सूर्य, शक्ती ह्या परमार्थ करण्यासाठीच्या व्यवस्था आहे, भेद नाही. कोणी विष्णूची भक्ती करा, कोणी शंकराची करा. नाहीतर जर ठरवलं मध्ये पाटील यंदा